नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। प्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून बरेच वर्ष झालेले आहेत। आज आपण आपल्या देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। पण आपल्या आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्यता कधी येणार याचा विचार तुम्ही कधी केलेला आहे का? आपण रात्रंदिवस काबाड कष्ट करतो, भरपूर पैसे कमवतो, पण सरते शेवटी आपली गुंतवणूक ही शून्यच आहे। आपल्याकडे पैसा येतो कुठून आणि जातो कुठे याचा हिशोब कोणालाच नाही। साधी गुंतवणूक तर सोडा, आपल्यातील बरेच जण हे कर्जाच्या विळख्यात आज अडकलेले आहेत। मग आपण पैशासाठी आयुष्यभर कामच करायचे का? आपण आपले आयुष्य आपल्या मनाप्रमाणे मनमोकळे कधी जगायचे आणि आर्थिक स्वातंत्र्याचा उपयोग आपण कधी घ्यायचा, हे प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारले पाहिजे। या सर्व गोष्टीवरून माझ्या एक गोष्ट लक्षात येते आहे की आपले आयुष्य जगताना आपण कुठेतरी चूक करत आहोत। आपण आपल्या आयुष्याला असे काहीतरी नियम लावून घेतले पाहिजे की त्या नियमांमुळे आपला आर्थिकतेचा पाया हा भक्कम होऊन या आर्थिकतेच्या पायावर आपली आर्थिक प्रगतीची एक बिल्डिंग उभी राहणार आहे आणि त्यामुळे आपल्याला आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्यता ही येणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक स्वातंत्र्याचे असे 7 नियम म्हणजे सप्तपदी समजून पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रथम आपण आर्थिक स्वातंत्र्यता म्हणजे काय हे समजून पाहू। आपण पैसा कमवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करतो, कोणी उद्योगधंदा करतं, कोणी शेती करतं आणि असे वेगवेगळ्या माध्यमातून आपण पैसे हे कमवत असतो। हे जमा झालेले पैसे थोडे थोडे बचत करायचे आणि हे बचतीचे पैसे सातत्याने दीर्घकाळासाठी योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास काही वर्षानंतर आपले बऱ्यापैकी पैसे हे जमा झालेले असतील। या जमा केलेल्या पैशावर आपल्याला व्याज मिळते, म्हणजे आपण पैशाला कामाला लावून पैशापासूनच पैसा कमवायचा, यालाच म्हणतात आर्थिक स्वातंत्र्यता। आणि त्यानंतर आपला जो काही वेळ शिल्लक राहणार आहे, हा वेळ आपण आपले आवडते काम करण्यात घालवायचा। उदाहरणार्थ, कोणाला गावाकडे जाऊन शेती करायची असेल तो गावाकडे जाऊन शेती करू शकतो, कोणाला जग फिरायचे असेल तो जग फिरू शकतो, यालाच म्हणतात आर्थिक स्वातंत्र्य। आर्थिक स्वातंत्र्याचा पहिला नियम आहे आपल्या जमा खर्चाची नोंद ठेवणे। आपला जो काही रोजचा दैनंदिन खर्च असतो त्याची व्यवस्थित नोंद ठेवायची आणि या खर्चाचा आठवड्याच्या शेवटी एक आढावा घ्यायचा। तुम्ही म्हणता यात काय नवीन आहे, हे तर आपण रोजच करतो, पण हा फार महत्त्वाचा नियम आहे। यामुळे तुमच्या लक्षात येईल की तुमचा आवश्यक खर्च किती आणि तुमचा अनावश्यक खर्च किती। यामुळे हळूहळू तुम्हाला तुमचा अनावश्यक खर्च कमी करण्याची सवय लागेल आणि त्यामुळे आपली बरेच आर्थिक बचत ही होणार आहे। आज आपण सर्वजण मोबाईल वापरतो, आपल्या बरापैकी खर्च आपण फोनपे, गुगल पे यासारख्या ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून करतो। त्यामुळे आपल्या खर्चाचे नोंद ठेवणे आज फार सोपे झाले आहे। यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये स्पेंडिंग ट्रॅकर ॲप किंवा एक्सेल शीटचा आधार घेऊ शकता। आपला पुढचा जो नियम आहे तो म्हणजे आहे त्या पगारातच भागवणे। आजकाल आपले वायफाय खर्च एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत की प्रत्येकजण महिन्याला ओरडत असतो की माझा पगारच पुरत नाही। त्यानंतर आपण मोठ्या प्रमाणात क्रेडिट कार्डचा वापर करतो किंवा कोणाकडून तरी पैसे उसने घेतो आणि आपल्या गरजा ह्या पूर्ण करत असतो। ही फार चुकीची सवय आहे। मित्रांनो, आपले जे काही खर्च आहेत ते आपल्या पगारात भागलेच पाहिजे। त्याचप्रमाणे आपण थोडी तरी बचत पण त्या पगारातूनच केली पाहिजे। ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात घेतली पाहिजे। आपला पुढचा जो नियम आहे तो म्हणजे कर्ज काढणे टाळा। हा फार महत्त्वाचा नियम आहे। नवीन नवीन कोणी नोकरीला लागले तर प्रत्येक गोष्ट म्हणजे मोबाईल असेल, तुमची कार असेल, त्याला कर्ज काढून म्हणजे हप्त्याने घेण्याची सवय लागते। त्यामुळे त्या कर्जावरील हप्ते भरणे हे आपल्यासाठी बंधनकारक आहे। त्यामुळे आपण आपली नोकरी बदलू शकत नाही। तर आपण कर्ज काढण्यापेक्षा प्रथम आपल्या पगारातून थोडी थोडी बचत केली पाहिजे आणि ते बचतीचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यास आपण प्राधान्य हे दिले पाहिजे। कुठले कर्ज चांगले, कुठले कर्ज वाईट हे जर तुम्हाला समजत नसेल तर आपण पाठीमागच्या महिन्यातच आपल्या चॅनलवर हा एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर प्रथम पाहून घ्या। आपला पुढचा जो नियम आहे तो म्हणजे आर्थिक शिस्त
लावून घ्या। आपण आपले आर्थिक उद्दिष्ट हे ठरवले पाहिजे। सुरुवातीला फार मोठे आणि किचकट आर्थिक उद्दिष्ट ठेवण्यापेक्षा फार छोट्या आर्थिक उद्दिष्टापासून सुरुवात करा। उदाहरणार्थ, डायरेक्ट शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा फार थोड्या रकमेपासून पण सातत्याने आणि दीर्घकाळासाठी तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये SIP सुरुवात ही करू शकता। यामुळे आपल्याला तणाव हा कमी येणार आहे, त्याचप्रमाणे चांगली आर्थिक शिस्त ही पाळली जाणार आहे। आर्थिक प्रगतीच्या वेगापेक्षा त्याची दिशा ही फार महत्त्वाची आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे। आपला पुढचा जो नियम आहे तो म्हणजे आर्थिक सज्ञान व्हा। आर्थिक क्षेत्रामधील अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, पण त्या गोष्टींची आपल्याला बऱ्याच ठिकाणी आवश्यकताही पडत असते। उदाहरणार्थ शेअर बाजारातील गुंतवणूक असेल, त्याचप्रमाणे आपण जे पैसे कमवतो त्यावर इन्कम टॅक्स कसा आकारला जातो, त्याचप्रमाणे आपले जे फिक्स डिपॉझिट म्हणजे मुदत ठेव असते त्यातून TDS कसा वजा होतो, त्याचप्रमाणे आपले जे गृहकर्ज असते त्याच्यावर व्याजदर कसा आकारला जातो, यासारख्या अनेक गोष्टी आहेत की त्या आपल्याला माहिती नाहीत। त्या माहिती करून घेणे हे फार गरजेचे आहे। त्यासाठी तुम्ही योग्य मार्गदर्शन हे घेऊ शकता किंवा त्या संबंधातील YouTubeवरील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, आपला जो पुढचा नियम आहे तो म्हणजे स्वतःमध्ये गुंतवणूक करा। आपण आपली आर्थिक प्रगती करताना आपल्या स्वतःकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे। आपण नवीन कौशल्य हे शिकून घेतले पाहिजे, त्याचा उपयोग आपल्याला नोकरी मिळताना होणार आहे। त्याचप्रमाणे आपण आपल्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष हे दिलेच पाहिजे। त्यासाठी आपण योग्य आणि सात्विक आहार घेतला पाहिजे, नियमित व्यायाम हा केला पाहिजे। आपले शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे हे समजण्यासाठी आपल्या चॅनलवर आपला हा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। पुढचा जो नियम आहे तो म्हणजे हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स काढून घ्या। कोणावर कोणती वेळ कधी येणार आहे हे काही आपल्याला सांगता येणार नाही, त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा हेल्थ इन्शुरन्स आणि आपल्या घरातील कमावत्या व्यक्तीचा टर्म इन्शुरन्स हा तुम्ही काढून घेतलाच पाहिजे। तुम्हाला जर हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्सवर डिटेल माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये इन्शुरन्स असे टाईप करा, मी तो व्हिडिओ लवकरच बनवेल। आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण आर्थिक स्वातंत्र्याचे 7 नियम पाहिले, त्या नियमांचे पालन करण्यास तुम्ही हळूहळू सुरुवात करा आणि आपल्या आर्थिक स्वातंत्र्याचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करून त्या आर्थिक स्वातंत्र्याचा आनंद नक्कीच घ्या। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। त्यामुळे मी जे व्हिडिओ बनवतो आणि चॅनलवर अपलोड करतो ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील। धन्यवाद।